सेकंड प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करताय आणि त्या प्रॉपर्टीमधून भविष्यकाळामध्ये खूप चांगलं ॲप्रिशिएशन आलं पाहिजे, तर आजची प्रॉपर्टी तुमच्यासाठीच असणार आहे. कारण आज मी तुमच्यासाठी स्टेशनपासून फक्त 10 ते 12 मिनटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या रमेशवाडी परिसरामधील शुभम नावाच्या या बिल्डिंगमध्ये 1 BHK ओल्ड प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे. या बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत घेतल्यानंतर तुमचा फायदा कसा होणार आहे याच्याबद्दल मी पुढे बरीचशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच फायद्याच्या व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहता MH05 अक्षय. मित्रांनो, मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, म्हणून आज पुन्हा एकदा रिसेल कॅटेगरीमध्ये इनफॅक्ट ओल्ड बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे. नेहमीप्रमाणे मित्रांनो, कोणताही फ्लॅट विकत घेतल्यानंतर तुमचा फायदा कसा होईल याच्याबद्दलच मी जास्ती माहिती कव्हर करत असतो. आता हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर पण तुमचा फायदा कसा होणार आहे याच्याबद्दल फक्त 30 सेकंदामध्ये तुम्हाला माहिती देतो. त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामध्ये स्टेशन पासून अवघ्या 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या या बिल्डिंग मध्ये तुम्ही फ्लॅट घेतला तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. या बिल्डिंगला पाहायला गेला तर 20 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. कोणती बिल्डिंग जी असते ती 25 ते 30 वर्षानंतर रिडेव्हलपिंगला जाते. ही बिल्डिंग कन्व्हेन्स्ड झाल्यामुळे कुठल्याही बिल्डरला या ओनर लोकांनी जर बिल्डिंग रिडेव्हलपिंगला दिली तर तुम्हाला अप्रिशिएशन खूप चांगलं मिळणार आहे. त्या स्थितीमध्ये या फ्लॅटचा बिल्ट एरिया 550 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 400 स्क्वेअर फूट आहे. त्यामुळे मित्रांनो, 20 ते 25% वाढून दिलं तर तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळणार आहे. आता या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फायनल फ्लॅट कॉस्ट 20.5 लाख रुपये असणार आहे. बघूयात ऑन टेबल स्लाइडली काय निगोशिएबल झालं तर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. 20.5 लाख फ्लॅट कॉस्ट, 1.5 लाख रुपये रजिस्ट्रेशनसाठी, 22 लाख रुपयाचा फ्लॅट. मित्रांनो, येत्या काही 4-5 वर्षानंतर हीच प्रॉपर्टी तुम्हाला 40 लाखाची होणार आहे. कारण बदलापूर शहर किती झपाट्याने प्रगती करते तुम्हाला तर माहितच आहे. येत्या काही वर्षानंतर हीच बिल्डिंग महानगरपालिकामध्ये असणार आहे. आता या परिस्थितीमध्ये ही बदलापूर नगरपालिकामध्ये हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण बदलापूरमध्ये मेट्रो येते, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग येतोय, त्यामुळे बदलापूर खूप भरारीने प्रगती करतोय. म्हणून इन्व्हेस्टमेंट आणि सेकंड घराचा जर ऑप्शन पाहताय तर बदलापूर सिटी तुमच्यासाठी खूप फायद्याचा सौदा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला, या ठिकाणी जास्त वेळ नाही घेत आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करायचं आहे, त्याचबरोबर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी कोण कोण पात्र ठरतो याच्याबद्दल माहिती देतो. चला मग मित्रांनो, आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊ. फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता आपण 3ऱ्या माळ्यावरती आलेलो आहे. कालच्या व्हिडिओला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला होता, म्हणून आज पुन्हा एकदा रिसेल प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलात तर आपल्याला प्रत्येक फ्लोअरवरती 4 रूम पाहायला मिळतात. हे बघा, इकडे 2 रूम आहेत, इथे बाजूला 1 रूम आहे आणि इथे 1 रूम आहे. 4 रूम पाहायला मिळतात. मध्ये काही जास्त मोठा पॅसेज तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इकडेच माझ्या मागेच लगेच तुम्हाला इकडे स्टेअरकेस पाहायला मिळतील. हे बघा. चला मग लगेच रूम मध्ये एंट्री करूयात. रूम मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेलात तर सगळ्यात आधी आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. आता तुम्हाला तर माहितच आहे की रिसेल कॅटेगरीमध्ये जे फ्लॅट असतात ते ओल्ड कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जो युजेबल एरिया आहे, इनफॅक्ट कार्पेट एरिया आपल्याला जास्तीचा पाहायला मिळतो. या ठिकाणी लिव्हिंग रूम मध्ये एक अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. खूप चांगली ग्रीनरी या ठिकाणी मेंटेन आहे, त्यामुळे हवा वगैरे खूप चांगली या रूम मध्ये येते. इथून जर आपण लिव्हिंग रूम व्यवस्थित पाहायला गेलात तर मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो. जरी 3ऱ्या माळ्यावरती असेल तरी सुद्धा वरती कोणत्या प्रकारचं लिकेज नाही. ट्यूबलाईट तुम्हाला व्यवस्थित आपण करून देणार आहोत, त्याच्याबद्दल काही शंका बाळगू नका. लिव्हिंग रूमची जर साईज या ठिकाणी जर पाहायला गेलात, स्ट्रेट तुम्ही इथून गेलात तर लगभग 14 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. ठीक आहे, चला बघा आता आपण पुढे जाऊयात. हा झाला आपला लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम मध्ये पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज आहे तो आपण पाहून घेऊयात. हे बघा, हा पॅसेज आहे. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला लगेचच इकडे इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. हे बघा, टॉयलेटच्या बाजूला इकडे बेसिंगची प्लेसमेंट आहे. वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर खूप चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स सुद्धा लावले, त्यामुळे ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर लुक खूप चांगला एनहान्स होतो. याच्याच अपोजिट आपल्याला इकडे किचन पाहायला मिळतो. किचन मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी समोर पाहू शकता आपल्याला एकच प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं तर टाइम टू टाइम डेलीचं तुम्हाला पाणी असणार आहे. या ठिकाणी आपण स्लायडिंग सुद्धा नवीन लावलेले आहेत आणि तिकडे ग्रिल सुद्धा लावलेले आहेत. वरती इकडे पाहायला गेलं तर इथे सुद्धा पाण्याची टाकी लावलेली आहे आणि पोटमाळा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. व्यवस्थित जर या किचनची साईज आपण पाहायला गेलात तर हे बघा, या आपली साईज. चला मग किचन मधून बाहेर पडूयात आणि लगेच बेडरूम कडे जाऊयात, कारण तुमचं टायमिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि बाकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली बेडरूम मध्ये आपण आलेलो आहोत. हा आहे आपला बेडरूम. सो बेडरूम मध्ये आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक मोठा बेडरूम पाहायला मिळतो. आपण तिकडून आलेलो होतो, तिकडे लिव्हिंग रूम होता. सो हा आपला बेडरूम आहे. बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला एक विंडो पाहायला मिळते. हे बघा, इथे ग्रिल सुद्धा लावलेले आहेत आणि इकडून जर आपला बेडरूम व्यवस्थित पाहायला गेला तर मोठा बेडरूम पाहायला मिळतो. याची सुद्धा मी तुम्हाला साईज सांगून देतो. आता इथून तुम्ही स्ट्रेट गेलात तर 12 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. वरती बघा कोणत्या प्रकारचं लिकेज नाहीये.
सो चला पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्याच्यानंतर या फ्लॅटवर होम लोन वगैरे कसं करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. बदलापूरमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा प्रॉपर्टी फक्त अप्रिशिएशन देणारा या उद्देशाने घेणार असाल तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी चांगली असू शकते. चला आता लोन बद्दल माहिती. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेला आहे. मला लवकरात लवकर कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. आता राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? साधारण मित्रांनो 30 ते 31 हजार रुपये तुम्हाला पेमेंट असेल आणि तुमचं वयगट 30 ते 35 वर्षाचं असेल किंवा जास्तही असेल तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला आरामात खरेदी करू शकता. 2 लाख रुपये जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. या गोष्टीची नोंद घ्या. बाकी ही होती या फ्लॅटची डिटेल्स. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीशीर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो, आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.